आज फ्रायडे आहे, काही काही जणांना सुट्टी, मला वाटतं कोणाला सुट्टी नसेल, आज सगळे कामाला गेले असतील आणि मी बघा कुठे आहे. जीवन जगतोय जीवन. ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅव्हलिंग. जसं अन्न वस्त्र निवारा तशी चौथी ही मूलभूत गरज आहे ट्रॅव्हलिंग. काय जबरदस्त मंदिर आहे यार हे, दिसतंय काय? मस्तच आहे यार. हा, तुळजापूर 24 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 297. अशा टायमिंगला हे माझे ऑफरोड टायर आहेत ना खूप कामाला येतात, कारण माझं जे स्टॉक टायर होतं त्यावरती मला भरपूर असा झटके लागायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तन्मय, गुड मॉर्निंग मंडळी आणि सुप्रभात सर्वांना. अक्कलकोटमधून डायरेक्ट स्वामींच्या इथून आमचं आज दिवस दुसरा आहे आपला. आणि मागे तन्मय बघू शकता. रात्री खूप थकलो होतो, 11ला 11:30 थिंक झोपायला गेलो, झोपलो मस्तपैकी, छान झोप लागली. वातावरण असं काय एवढं मुंबईसारखं हे नाही आहे, गरम नाही आहे ना, नॉर्मल आहे, गरम नाही आहे, नॉर्मल आहे, थंड आहे वातावरण. आणि आता सकाळी आम्ही नाश्ता करायला आलो आहे, कारण आम्हाला जायचं आहे. आपल्याला आज आपण करणार आहोत तुळजापूर, सिद्धेश्वर मंदिर आणि तिकडचे थोडेफार काही स्पॉट्स आहेत. थोडेफार स्पॉट्स आम्ही काय एक्सप्लोर करूया, कारण गर्दी खूप आहे इकडे. आणि आज प्रकट दिन असल्यामुळे आमचं काल दर्शन आमचं झालं, लकीली आम्ही 10 मिनिटात आमचं दर्शन झालं, गर्दी कमी असल्यामुळे. विदिन 2 मिनिटात, 10 मिनिटात पण नाही बोलता ना, आम्ही गेलो असतो आम्हाला दर्शन भेटलं. हां, तसं म्हणायला गेलं तर 10 मिनिटात, तेच 10 मिनिटं पकडून झालं. आम्ही मस्त आरती वगैरे झाली आमची मस्तपैकी आणि खूप छान झालं. अन्नदान वगैरे तिकडे जेवलो वगैरे. तुम्ही मागचा भाग बघितला असेल तर तुम्हाला कळेलच. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत हे माल्लेश्वरम काय. इथली कॉफी चांगली आहे ना, आय थिंक. इकडची 30 इडली आणि फिल्टर कॉफी चांगली असते. कुठली? आता 30 इडली, 30 इडली, 30 इडली आणि माहित असेल. हां, 30 इडली टेस्ट चेंज नसेल झाली तर आणि कॉफी ना खूप छान आहे. त्यामुळे आम्ही फटाफट गाड्या काढल्या. आणि आता रायडिंग गिअर्स वगैरे मी घालून नाही निघलो, कारण कम्फर्टेबल आहे. कारण मंदिरामध्ये आम्हाला जमेल नाही जमेल असा तन्मय, मी घालणार होतो रायडिंग गिअर्स, मी सांगतोय. तन्मय म्हणाला दादा कम्फर्टेबल, आपल्याला नंतर प्रॉब्लेम होईल, रायडिंग शूज वगैरे ठेवायचे वांदे आहेत हे ते. मग ठीक आहे, आम्ही नॉर्मल. आम्ही आज एकदम काय बोलतो त्याला,
इकडची लोकल पब्लिक आहे, लोकल पब्लिक अक्कलकोटची लोकल पब्लिक आहे. तर ठीक आहे, आम्ही जातो आता नाश्ता करायला. आपला नाश्ता काय मागवलं बघा मी, काय थट्टे इडली मागवलेली आहे आपली. ही स्पेशल डिश आहे ना अशी काहीतरी, साऊथ इंडियन डिश आहे. आणि द माल्लेश्वरम कॅफे. आता तन्मय म्हणाला, तन्मयच्या भरोश्यावर मी खातो. मी कधी ट्राय नाही केलेलं, माझं हे फर्स्ट टाईम आहे. लेट्स सी, टेस्ट करूया आपण कसं आहे. मला एकदा खाऊन बघू देता. तसं तुम्हाला हे करत नाही आहे, मी मला मुद्दाम खाऊन दाखवतो असं नाही आहे. एकदा टेस्ट करूया. खूपच छान आहे. तन्मय दोघे हे रेस्टॉरंट शोधायला आपण कधी भरून 25 मिनिट झाले आम्ही मागे फिरतोच आहे. आम्ही तन्मय ह्याला विचारतो, त्याला विचारतो कुठे आहे रेस्टॉरंट. पण फायनली आम्हाला मिळालं आणि आता आम्ही नाश्ता करतोय थट्टे इडली खायला. कुठे? माल्लेश्वरम कॅफेमध्ये. नाश्ता करूया, नाश्ता करून पुढे कल्टी मारूया. खूप छान आहे, खूप छान आहे. आता नाश्ता करतोय. नाश्ता करून आपण थट्टे इडली नंतर आपण मागवलेला आहे हा कोणता डोसा? घी पोळी मसाला डोसा. आणि खूप छान होती इडली, जबरदस्त होती. पैसा वसूल. थँक्स टू तन्मय. फिल्टर कॉफी ट्राय करूया. तन्मय बोलला की फिल्टर कॉफी सुद्धा याची छान आहे. लेट्स सी, वेटिंग फॉर फिल्टर कॉफी. तर अशा प्रकारे आपला नाश्ता झालेला आहे. थट्टे इडली विथ डोसा अँड फिल्टर कॉफी. छान होतं. माल्लेश्वरम कॅफे, सोलापूर स्टेशन, सोलापूर बसस्टँडपासून आपलं एक 5 मिनटावरतीच आहे. तुम्ही येऊ शकता. खूप पैसा वसूल आहे. 360 रुपयामध्ये मस्त पोट भरून नाश्ता झालेला आहे आपला. आणि आता आपण निघतो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे जे काय आहे आपण तुळजापूरच्या मंदिरात निघालेलो आहोत. आता दाखवतं इथून मला 79 किलोमीटर्स, 1 तास 20 मिनटं, म्हणजे दीड तास तरी पकडून चाला आपल्याला. मागे पुढे होईलच. रायडिंग गिअर्स वगैरे आज आणले नाही आहेत मी, घातलेच नाहीत. म्हणजे आणले नाहीत काय बोलतो, घातले नाही आहेत. कारण ॲक्च्युली ते सर्वीकडे फिरणं घेऊन ते एकदम पॅथेटिक आहे रायडिंग गिअर्सवरती. शूज वगैरे, त्याच्यानंतर ते ठेवायचे वांदे. आता हेल्मेट ठेवायचे जेवढे वांदे होतात तेच कळत नाही कुठे नीट ठेवायचे. एक तर इथे गाड्या अशा चालत होत्या ना भाई, एकदम बेकार. मी सनग्लासेस सुद्धा नाही आणलेत. काही गडबडीमध्ये काय होत नाही, समजत नाही काही गडबडीत काय एवढं होतं. पण नाश्ता छान झाला, एक नंबर झाला नाश्ता. आता मला असं वाटतंय गर्दी खूप असणार आहे. आज प्रकट दिन आहे तर इतकी माणसं आहेत, बाप रे. खूप माणसं आलीत, खूप म्हणजे खूप. कुठून लोक आलीत. रात्री अन्नदान जिथे आम्ही गेलेलो जेवायला, महाप्रसाद गेला, तिथे सुद्धा देवगडचे बाबा होते. मी आपला व्हिडिओ बनवतो तर त्यांनी मला असं सहज विचारलं की कोणता यूट्यूब चॅनल आहे तुझा. मला एवढा मी शॉक झालो ना. मी बोललो बाबा तुम्ही यूट्यूब बघता? बोलतो हो बघतो, आता काय रिटायरमेंट झालेत तर काय आपलं दुसरं काम नाही तर ते बघतो असे व्हिडिओ. हॅट्स ऑफ आहे. आणि हुशार होते मस्त. ते मुंबईला होते ते पहिले राहायला. जबरदस्त माणूस होता. विचार झाला होता गाणगापूरला जायचा, पण तन्मय बोलतो की आपण पहिलं दादा ना तुळजापूर वगैरे करूया आणि ते सिद्धेश्वर टेम्पल आहे मंदिर, तिकडे जाऊया. तर मी बोललो ठीक आहे मग चालेल, आता काय बोलू शकतो. मला तर काही कळत नाही भाई, लोक हेल्मेट घालायला का कंटाळा करतात.
आता आपण लागलोय मेन हायवेला, म्हणजे सरळ सरळ सोलापूरमधून बाहेरच यायचं डायरेक्ट. ऊन भरपूर आहे. रायडिंग गिअरमध्ये एवढं फील होत नव्हतं, पण आता मला फील होतं नॉर्मल शर्टवरती. सोलापूर आहे 38 किलोमीटर. टोटल किलोमीटर किती दाखवलं? 75 किलोमीटर्स. आम्ही जेव्हा मागे आलो होतो तेव्हा कसं केलं होतं, आम्ही पहिलं गेलो होतो तुळजापूर गेलो होतं. नाही, पहिलं आमचं अक्कलकोट होतं. बरोबर, आमचं अक्कलकोट होतं. अक्कलकोटवरून आम्ही गेलो गाणगापूरला, आणि गाणगापूरवरून तुळजापूर, आणि तुळजापूरवरून डायरेक्ट मुंबई. हां, अजून तरी 56 किलोमीटर दाखवत आहे. हायवे मस्त आहे ना, त्यामुळे गाडी चालवला अजिबात कंटाळा येत नाही. ही झाडं जर मोठी असती ना, मजा आली असती. लालपरी. आज फ्रायडे आहे, काही जणांना सुट्टी. मला वाटतं कोणाला सुट्टी नसेल, आज सगळे कामाला गेले असतील. आणि मी बघा कुठे आहे. जीवन जगतोय, जीवन. ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंग आणि ट्रॅव्हलिंग. जसं अन्न, वस्त्र, निवारा, तशी चौथी ही मूलभूत गरज आहे, ट्रॅव्हलिंग. दुनियाभरचे ऑप्शन्स आहेत, पण मला बाईकनेच जायचं आहे. कारण बाईक मध्ये जी मजा आहे ना भाई, ती मला अनमॅच आहे, अनमॅच. कुठेच तुम्ही, म्हणजे तुम्हाला ती कुठेच नाही मॅच होणार. वाईब ते बोलतात ना, 4 व्हील्स मूव्स युअर बॉडी आणि 2 व्हीलर मूव्स युअर सोल. भाई ते खरं आहे ते. काय जबरदस्त मंदिर आहे यार हे. दिसतंय काय? मस्तच आहे यार. हा, मस्तच मंदिर आहे. काय चालेल चालेल. तर आपण लागलो आहोत हायवेला पुन्हा एकदा. आता मला आयडिया नाही आहे की हा हायवे नक्की कोणता आहे. आय गेस हा हैदराबादचा हायवे आहे, आणि टोटल डिस्टन्स आपला राहिला 38 किलोमीटर. तुळजापूर 24 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 297. तुळजापूर आहे आपला 27 किलोमीटर. व्हेरी गुड. म्हणजे आपण अर्ध्या तासात आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. टायमिंग झाला आहे 10:08. हां, 10:30 अप्रॉक्सिमेटली पोहोचू. हायवे चांगला आहे, रस्ता मस्त आहे, त्याच्यामुळे चुंबेश्वरी गाडी चालवायला मजा येते. हा, थोडं रायडिंग गिअर्स वगैरे असते ना थोडे. तुळजापूर 23 किलोमीटर. असं वाटतं का मी जशी गाडी चालवतो तसं गाडीचा फील घ्यावा, एन्जॉय करावी, मजा करावी, असं रेकॉर्डिंग करावी? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची स्वतः अशी स्वप्न असतील, अशी इच्छा असेल माझ्या की बाईक एन्जॉय करायची, राईड करायची.
असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तिथे मला तुम्ही कनेक्ट करू शकता. आपण कम्युनिकेशन करू शकतो, बोलू शकतो. आणि सजेशन्स तर तुम्ही द्याच, नेहमी मला सजेशन देत जा. कारण तुमचे सजेशन मी नेहमी फॉलो करेन आणि मी करतो फॉलो. माझं पहिलं खूप चुका व्हायच्या बोलताना वगैरे, आता मी खूप माझ्या कमी झालेल्या आहेत त्या. अजून पुढे सुद्धा खूप कमी होते, पण तुमचा सपोर्ट असला पाहिजे आपल्याला. प्यार को भी स्वर्ग जानो, प्यार के संगीत में मोहिनी सुरागिनी, प्यार के संगीत ने मोहिनी सुरागिनी. हे गाणं एक नंबर आहे. 1990s जे आहे त्यांना गाण्याची खरी व्हॅल्यू कळेल. बडे आराम से. मंडळी आता राहिले 8 किलोमीटर आणि आपल्याला टाइम लागतो 15 मिनिटं. तुळजापूर मंदिर. आता मला माहीत, आता मला असं वाटतं गर्दी तर एवढी फिक्स असणार आहे, कारण अक्कलकोटमध्ये इतकी गर्दी आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार अशा सुट्ट्या लागून आल्यात लोकांना. मला असं वाटतं गर्दी खूप असेल. गर्दी असं तर नसो, दर्शन तर घ्यायचंच आहे. रस्ता खराब आहे थोडा. मला वाटतं काम चालू ना वरती हायवेचं. अशा टायमिंगला हे माझे ऑफरोड टायर आहेत ना, खूप कामाला येतात. कारण माझं जे स्टॉक टायर होतं त्यावरती मला भरपूर असा झटके लागायचे. हा पूर्ण रस्ता खराब आहे. डायरेक्ट हायवेला हा इथे मध्ये काम चाललं आहे. तुळजा भवानी मंदिर राईट साईडला. फॉर्च्युनर है भाई. जसं आपण वरतून आलो हायवेने एक्झिट मारला तो दाखवला लेफ्टने आणि हा खालून राईट घ्यायचा आहे वे टू तुळजापूर. वा हे जे दिसतंच आहे समोर तुळजापूर शहरात आपले सहर्ष स्वागत आहे. आई तुळजा भवानी सर्व भाविकांचे कल्याण करो. किती छान वाटतं ना लिहिलं इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला मॅपमध्ये इकडून दाखवतो रस्ता इथून. हा बघ चल बरोबर आहे मग बरोबर आहे. सरळच आहे सरळ आहे सरळ.
बापरे, आज पण गर्दी आहे वाटतं. ये तन्मय, अरे इथे मेन यांची पार्किंग असेल ना, आहे ना पार्किंग मंदिराची तिकडे आतमध्ये, भक्त निवासच्या तिकडे, भक्त निवासच्या तिकडे पार्किंग आहे. नाही बाजूलाच आहे आणि ती फ्री आहे, मोठी पार्किंग आहे. ही छोटी पार्किंग आहे. मी आलो होतो ना मागे. इथे कुठे लावणार गाडी? हो गाडी लावायला जागा कुठे आहे? कुठे आतमध्ये आहे का? हिच्या आतमध्ये नको रे, बघ टाक, बघू साईड लावून. बसेल काय गाडी रे? दोघांच्या गाड्या बसतील ना? जा बघ जरा, टाकूया काय? टाकू? अरे तन्मय, कशी लागणार गाडी? माझी तर लागणारच नाही. तू डबल स्टँड लाव. याला गाडी लावायला इथे जुगाड केला आता, बघूया. हे कर, माझी गाडी पूर्ण झोपते रे. इथे चप्पली पण टाकल्यात. थांब जरा, मला पुढे ढकलू दे पहिलीला. डबल स्टँड आहे माझ्या गाडीला? नाही आहे ना. चल, हँडल लॉक आहे ना? नाही, हँडल लॉक आहे तिचा. पकड जरा. हां हां, राहू दे आता, काय मतलब नाही. तुझी आल्यावर जास्त अजून जागा लागेल दोघांना. असू दे, एका साईडला आहे ना अशी. मित्रांनो बघितलं, साईडला देतात ना पार्किंगचं जुगाड. इथून गाडी चढवावी लागली. लेट्स सी. आता निघतो मंदिराकडे. तर मित्रांनो, आपण आता गाडीची पार्किंग वगैरे केलेली आहे आणि चाललो दर्शन घ्यायला. पे अँड पार्क सारखं आहे इथे. ओटी वगैरे आपण घेतली ना? ओटी वगैरे घेतली आम्ही लोक. 100 रुपयामध्ये 100, 300 आणि 100, 150, 300. 100, 150, 300 विथ पार्किंग चार्जेस. गाडी मस्त शेड आहे. शेडमध्ये आतमध्ये पार्किंग केलं, कारण ऊन इतकं आहे ना, भयान ऊन लागतं. आम्ही 1-1.5 तासामध्ये, एक सव्वा तासामध्ये आम्ही पोहोचलो आहे फ्रॉम अक्कलकोट टू सोलापूर. तुम्ही बघू शकता. सॉरी, तुळजापूरला. हां, अक्कलकोट पासून ते तुळजापूर 67 किलोमीटर्स आम्ही कव्हर केले. 67 किलोमीटर. आणि तुम्ही बघू शकता अशी गर्दी आहे. नाही आहे रायडिंग गिअर्स वगैरे काय नाही. बरं आलं तन्मय, आपण नाही घेतलं. ओटी वगैरे घेतले आणि हेल्मेट्स वगैरे आम्ही तिथेच लावलेलं, आपलं हेल्मेट लॉक करून. तर भेटूया आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये डायरेक्ट. मौल्यवान गोष्टी ते काढून घ्या. बरोबर, त्या गोष्टीचा रिस्क घेऊ नका. काय माहिती आहे, उद्या काही गोष्टी गेल्या ना तर कोण जबाबदार नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा गोष्ट गेलेली गेली ती संपली. मस्त गर्दी. पुढे चप्पल आपल्याला हे करायला लागतील ना, जमा करायला लागतील. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटतो होता मंदिराच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट. तर इथे चांगलं चप्पल स्टँड आहे.
ती काही गरज नाही आहे दुकानामध्ये चप्पल हे करायचं. 10 रुपयामध्ये दोघांच्या चपल्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे असं दुकानांमध्ये वगैरे ठेवायची एकदम मस्त आहे. टोकन मिळालं, चप्पल गेली 10 रुपयामध्ये दोघांच्या चपल्या. मला वाटतं एक 4-5 जणांच्या चपल्यांची जागा आहे तिथे. 10 रुपयामध्ये 4-5 जणांच्या चपल्या आरामात. 10 रुपयात पर चप्पल 5 रुपये. पर चप्पल 5 रुपये, सॉरी मित्रांनो चुकीची माहिती दिल्याबद्दल. पर चप्पल 5 रुपये. तर हे गाभारा आहे, गर्दी बऱ्यापैकी आहे. बाहेर गर्दी असते सर. आपल्याला पुन्हा अक्कलकोटला जायचं आपल्या जागी दर्शन घ्यायला. चला. मंदिरामध्ये मला वाटतं मे बी मोबाईल्स वगैरे अलाउड नसतील, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. मला जमलं तर जमलं, नाहीतर मी काय क्षमा पण तर मागू शकत नाही, कारण प्रत्येक मंदिराचे प्रोटोकॉल्स असतात ते आपल्याला फॉलो केले पाहिजेत. तर ते मी फॉलो करेन. जर थोडंफार मिळालं तर मी नक्की काढेन. तब्बल 1 तासानंतर आमचं दर्शन खाली आलं. आपण 4थ्या माळावरून आम्ही आता 3ऱ्या माळावर जातो. 2ऱ्या माळावरला मला काय फ्लेक्सिबिलिटी आज मी सोडले. पब्लिक बघतात आपल्याला, बघू दे काय फरक नाही पडत आपल्याला, आहे ना. असं वाटतं हल्दीत पण आले, हल्दी आहे. तू काढलंच ते लाज वाटते यायला. देवाचं इम्पॉर्टन्स नाही. अरे बाबा इथे तोडत जातो. मला असं वाटतं अजून किती वेळ जाईल. अजून 1.5 तास तरी पकडून चला. 1.5 तास आपल्याला झालं किती. 11ला लाईन लावली ना, 1 तास झालाय बरोबर. लेट्स सी. तन्मय मित्रांनो, बरोबर 3:45 तास लागले दर्शनासाठी आम्हाला. तुळजाभवानीच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय पास वगैरे काय घेतला नव्हता. डायरेक्ट आपली जी लाईन असते तीच. दर्शन खूप छान झालं, पण तिकडे कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, फोन वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे मी शूटिंग केली नाही. त्यामुळे समजून घेऊ शकता. काही थोडे मी सिनेमॅटिक शॉट्स घेतले. सिनेमॅटिक म्हणता येईल, नॉर्मल शॉट्स घेतले, ते तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले. आता आम्ही आलो आहे, गाडी आमची पिक ठेवल्या होत्या. त्या काकांकडून आम्ही प्रसादी वगैरे घेतली होती. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो सिद्धेश्वर मंदिराकडे. ते इथून आहे काहीतरी 1 तासावरती. हे काय गाड्या चालवतात यार लोक. मंदिरामध्ये आम्हाला तुळजापूर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय मंदिरामध्ये ॲक्च्युली आम्हाला 3.25 तास गेले. आता जसा आहे तो रस्त्यानं जायचं आपल्याला रिटर्न. One hour later. 50 किलोमीटरची आम्ही राईड करून आम्ही आता आलेलो आहोत सिद्धेश्वर टेम्पलकडे. तुम्ही बघत असाल आणि तुम्ही बघाल ना, मन तृप्त होऊन जाईल तुमच्या लोकांचा. म्हणजे जेवढा थकवा वगैरे असा ना तो पूर्ण निघून जाईल.
कशावरती बसलेला आहे हे प्रणय सॉरी तन्मय मंदिर हे कशावरती आहे कोणत्या नदीवरती वगैरे आहे का तुला माहिती आहे ना तू आलेलाच पहिला ही पूर्ण नदी ह्याच्यावरती बसवल्यावरती हे नवीन बांधकाम करून पूर्ण मंदिर हे नवीन बांधकाम साईडला पाठी आहे नवीन आणि खूप छान मंदिर आहे आणि जवळ पण नाही तुम्ही बघू शकता चप्पल काढायसाठी टेन्शन नाही चप्पल स्टँड तसं तुम्ही इथे चप्पल काढू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे आमच्या गाड्या सुद्धा तिकडे पार्क केलेल्या आहेत पार्किंगचं तर नो टेन्शन तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही लावू शकता आता आम्ही आतमध्ये जातो ऑलरेडी आम्ही कंटाळलेलो आहोत आणि आतमध्ये जाऊन मंदिर एक्सप्लोर करतो आणि थोडेफार काही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेता आले ते टाकतो तोपर्यंत तुम्ही काय बोलू शकतो आपण व्हिडिओमध्ये बनून जेवण करा आणि व्हिडिओ बघत राहा ठीक आहे रे पोरं लहान लहान पोरं अजून रायडिंग गिअर नव्हते रायडिंग गिअर असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्लॉग संपवण्याची वेळ झालेली आहे ॲक्च्युली मी आउटरो म्हणजे एंड करायचं विसरलो निघालो आमचं दर्शन वगैरे झालं सिद्धेश्वर मंदिर आहे इतकं छान आहे ना जर तुम्ही तुळजापूर वगैरे आता तर तिथून येतानाच आहे रिटर्न हां तर छान आहे अन्नदान वगैरे पण तिथे मस्त आहे जेवण वगैरे पण मिळतं आम्ही नाही हां रात्री आला तर तुम्ही अन्नछत्र करून आहे तिथे तुम्हाला जेवण वगैरे मिळेल तर जर तुम्ही तुळजापूरवरून येत असाल आणि परत पुन्हा अक्कलकोटच्या दिशेने यायला लागेल तुम्हाला मागे यायला लागतं ते जर आवडलं तर नक्की जा आणि मंदिर खूप छान आहे मला खूप आवडलं आता आम्ही उद्या निघू मुंबईसाठी जसं तुम्ही बघता रायडिंग गिअर्स वगैरे मी काय घातले नव्हते आम्ही लोकांनी उद्या निघणार आता आमची जी आहे जी रूम घेतली तिथेच आम्ही आता परत चाललो आहे मी आणि तन्मय खूप कंटाळलो आहे सकाळपासून आम्ही फक्त नाश्ता केला आहे माल्लेश्वरम कॅफेमध्ये जो नाश्ता केला आहे तेवढंच थट्टे इडली खाल्लेली नाल्लेश्वरममध्ये आणि डोसा थट्टे इडली नाश्ता आणि कॉफी पिलेली तेवढीच त्याच्यानंतर आम्ही काही जेवलो नाही आहे हां आणि नंतर मग लिमका वगैरे पाण्याच्या बाटल्याच आम्ही पितो फक्त हायड्रेशन
बस आता एवढंच होतं आजच्यासाठी. भाग दुसरा म्हणजे दिवस दुसरा आपला होता. उद्या मुंबईला निघू सकाळी 6चा आमचा प्लॅन चालला आहे. आता डिपेंड ऑन आम्ही झोपतोय वगैरे कसं, पण नाही 6ला निघणार. जर निघायचं तर निघायचंच आहे, कारण जर लवकर गेलं तर लवकर झोपायला मिळेल, विश्रांती मिळेल आणि आपलं जे डेली रुटीन ते चालू होईल. तन्मय काय पनवेलला जाईल, मला तिथून पुढे मुंबईला जायचं 1 तास पुढे. तर तुम्हाला आपला माझा व्लॉग आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. हां, जर आवडला असला तर शेअर करा, कमेंट द्या आणि मला काय सजेशन असेल तर नक्की द्या. मी व्हिडिओ पूर्ण एंड करतोय. स्वतःची काळजी घ्या, फिरा, ट्रॅव्हल करा, ट्रॅव्हल. बस जीवन जगा, पैशाच्या मागे धावू नका, स्वतःच्या मागे धावा, स्वतःसाठी स्वतःला शोधा. कारण एक ट्रॅव्हल असं आहे की जिथे तुम्ही स्वतःला शोधू शकता, स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एकदा ट्राय करा आणि मला सांगा. असं नाही की बाकी मी एवढंच सांगू शकतो. आणि आता आपला व्लॉग संपायची वेळ आहे. पुन्हा भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.